नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आले मित्रांनो. ही जी भरती असणार आहे मित्रांनो, ठाणे महानगरपालिका अंतर्गत भरती असणार आहे मित्रांनो. ही जी आपल्याला वॅकन्सी बद्दल जर बोलायला गेलं मित्रांनो, तो म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी असणार आहे मित्रांनो. मल्टीपर्पज वर्करसाठी ते वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. 12वी पास वाली इथं अप्लाय करू शकता. पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स आपला झालेला पाहिजे, नाही तर सॅनिटरी कोर्स झालेला पाहिजे मित्रांनो, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो मित्रांनो. इथे जे मित्रांनो 110 पदं असणार टोटल. सॉरी 110 म्हणतो, इथं आपल्याला टोटल 58 पदं असणार मित्रांनो. 58 पदांसाठी इथं वॅकन्सी असणार आहे आणि चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी असणार आहे मित्रांनो. 12वी पासवाले तर अप्लाय करू शकता मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत देणार आहे. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा, चॅनलला सबस्क्राईब करायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती असणार आहे मित्रांनो, ठाणे महानगरपालिका ठरती असणार आहे मित्रांनो. याची नोटिफिकेशन आली होती मित्रांनो 7/3/2025 ला. नेम ऑफ द प्रोग्राम असणार 15 फायनान्स. ओके, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन तर्फे भरती असणार आहे मित्रांनो. आता नेम ऑफ द इथं क्रेडिट जे असणार आहे MP असणार आहे मित्रांनो. MPW मल्टीपर्पज वर्करसाठी इथे वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. नेम पोस्टचं नाव असणार आहे. त्यानंतर ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी इथे भरती असणार आहे आपली पोस्टिंग. त्यानंतर मित्रांनो यांचे जे असणार आहे मित्रांनो, आपल्याला सगळ्यात सांगू इच्छितो, ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस वॅकन्सी असणार आहे महाराष्ट्र स्टेट साठी मित्रांनो. कॉन्ट्रॅक्च्युअल भरती असणार आहे. बरं, हे सांगायला तुम्हाला विसरलेलं होतं म्हणून सांगून दिलेलं आहे. इथं आता लिहिलेलं आहे मित्रांनो, नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर साठी वॅकन्सी असणार मित्रांनो. 18 ते 64 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. 58 वॅकन्सी टोटल असणार आहे. तर प्रत्येक कॅटेगरीसाठी वॅकन्सी असणार. टोटल वॅकन्सी 58 असणार आहे. इथं 12वी पास सायन्स, त्याच्यानंतर पॅरामेडिकल किंवा आपला बेसिक ट्रेनिंग कोर्स आपला झालेला पाहिजे, सॅनिटरी. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं नॉलेज वगैरे एक्सपिरियन्स वगैरे असेल, चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर 18,000 रुपये त्यांना इथं महिना असणार मित्रांनो आपल्याला, तुम्हाला तुमच्यासाठी. ओके, त्यानंतर आपल्याला इथं अप्लाय करण्यासाठी मित्रांनो काय करायचं आपल्याला, ठाणे महानगरपालिका 15 वित्त आयोगाअंतर्गत खालील स्वरूपातील रिक्त पदे 11 महिने 29 दिवस कालावधीसाठी कटौंतरी स्वरूपात करार पद्धतीने एकत्रित मानधोर तत्वावर इथं भरणे कामी अर्जधारक उमेदवारांना अर्ज मागवण्यात येत आहे. त्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज विविध नमुन्यात अर्ज ठाणे महानगरपालिका भवन, जनरल अरुणाचल वैद्य मार्ग चंदनवाडी पाचनवाडी येथे 7/3/2025 ते 21/3/2025 पर्यंत अर्ज सादर करावेत मित्रांनो. ओके, आपल्याला तिथे जाऊन अर्ज सादर करायचे आहे. त्या ठाणे महानगरपालिकेसाठी तर कटांतरी पद्धतीचे मार्ग सूचना वगैरे दिलेल्या 2025-26 साठी 15 वित्त आयोगातर्फे असणार मित्रांनो. आता याच्यात जे मित्रांनो 15 वित्त आयोग अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार मंजूर कटांतरी पदांपैकी पदे आपल्याला इथं भरायची मित्रांनो. रिक्त पदे थोडं मोठं करून घेतो, तुम्हाला चांगल्या पद्धतीने बघण्यात येईल मित्रांनो. त्याच्यामध्ये मित्रांनो विविध आपल्याला कार्यक्रमामध्ये रिक्त पदांची आपल्याला ठाणे-city.gov.in या संकेतस्थळावर मित्रांनो आपल्याला प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो. सांगण्यात आलेलं आहे की इथं आहे अर्ज करण्याच्या पद्धती सर्वसाधारण सूचना माहितीप्रमाणे आपल्याला आहेत मित्रांनो. सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून अर्ज विविध केलेल्या पद्धतीनुसार सादर करावा मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो अर्जामध्ये दिलेली माहिती कागदपत्रे आधारे उमेदवाराची पात्रता अपात्रता तपासण्यात येईल मित्रांनो व त्या आधारे त्यांचा समावेश पुढील निवड प्रक्रियेत करण्यात येईल मित्रांनो. तथापि अर्ज स्वीकारण्यात आला किंवा पुढील निवड प्रक्रियेत समावेश करण्यात आला म्हणजे उमेदवार कटांतरी पद्धतीवर पात्र आहे असा अर्थ होणार नाही. आता मित्रांनो याच्यामध्ये काय माहिती आहे तुम्हाला, अर्ज आपण भरलेला, आपण निवड झालेली असं काही नाही मित्रांनो, असं सांगण्यात आलेलं आहे. निवड प्रक्रियेदरम्यान खूप सारे असणारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं मित्रांनो, खूप साऱ्या गोष्टी असतात. ते झाल्यानंतर आपल्याला इथं असणार आपलं सिलेक्शन होतं मित्रांनो. कोणत्याही वेळी किंवा निवडनंतर अर्जदार विविध अर्ज धारण करीत नसल्याचे किंवा कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवार तात्काळ रद्द करण्यात येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो यामध्ये काय मित्रांनो, आता डॉक्युमेंट्स वगैरे आपण ते बघणार आहोत मित्रांनो. दिलेल्या नमुन्यात अर्ज उमेदवारांचे सादर केलेले बंधनकारक राहील. नमुन्यातील अर्ज सादर करावा. त्याच्यानंतर मित्रांनो अपात्र करण्यात येईल नाही तर तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये शैक्षणिक व तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रम माहिती दिलेली मित्रांनो. इथं आता अर्जासोबत साक्षांकित प्रत दिलेली आहे मित्रांनो. इथं कागदपत्रे जोडावी. शैक्षणिक अर्हतेबाबत सविस्तर व अचूक तपशील अर्जात नोंद करावा. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेस उमेदवाराकडे
पदाकरिता आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता धारण केलेले आवश्यक आहे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आवश्यक शैक्षणिक अर्हता ज्या तारखेस प्राप्त केली आहे ती तारखेस अर्जात नमूद करणे आवश्यक आहे मित्रांनो. ओके, निकाल घोषित करण्याचे दिनांक दिलेले मित्रांनो. ओके, अंतिम वर्षाच्या प्रमाणपत्र ग्रेड अथवा श्रेणी नमूद असल्यास आपल्याला संबंधित संस्थेकडून आपल्याला गुणांमध्ये आपल्याला रूपांतर करून त्यानंतर ते प्रमाणित करून घ्यावेत मित्रांनो व त्यांची प्रत अर्जासोबत जोडावी. त्यानुसार अर्जांच्या गुणांची टक्केवारी नमूद करावी मित्रांनो आता सांगण्यात आलेलं आहे. ओके, आता अंतिम वर्षासाठी दिलेले मित्र प्रमाणपत्र ग्रेड वगैरे जे असतं ना आपल्याला ते इथं अशासाठी दिलेले मित्रांनो अशा पद्धतीने. ओके, त्यानंतर मित्रांनो व आपणास निवड पात्र झालेल्या छाननी दरम्यान मूळ प्रत सादर करावी. शैक्षणिक प्रमाणपत्र नमूद गुणांची टक्केवारी अर्जात नमूद टक्केवारी जुळण्यास अर्ज मंजूर नामंजूर करण्यात येईल मित्रांनो. अर्जात नमूद केलेली सर्व शैक्षणिक अर्हतेबाबतची सर्व सक्षमीकृत केलेले छायांकित प्रमाणपत्रे कागदपत्रे त्यानंतर अर्जासोबत करावी मित्रांनो. आपण निवडस पात्र छाननी दरम्यान मूळ कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहतील मित्रांनो, नाही तर आपल्याला अपात्र करण्यात येईल मित्रांनो. ज्याच्यामध्ये असावे आपल्या आवश्यक शैक्षणिक अर्हता गुणपत्रिका त्यानंतर माहिती जुडलेली पाहिजे मित्रांनो. ओके, तरच आपल्याला इथं होणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये मित्रांनो आता खूप साऱ्या इथं अटी वगैरे दिलेली आहे त्यांनी आपण धीरे धीरे बघूया किती कुठपर्यंत माहिती वगैरे. ओके, तर तुम्हाला मी शॉर्टकट सांगतो आता फटाफट. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला कटांतरी पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता UGC अप्रूव्हल आपल्याला पाहिजे मित्रांनो. ओके, त्यानंतर आपल्याला वैद्यकीय नोंदणी अनिवार्य राहणार आहे मित्रांनो. ओके, प्रमाणपत्र लागणार आहे. अनुभव तपशील असणार आहे. आपल्याला अर्जदारांनी आपल्या सर्व अनुभवांचे तपशील अर्जासोबत जोडावा मित्रांनो. अर्ज असलेली कटांतरी पदेकरता शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर अनुभव ग्राह्य धरण्यात येईल मित्रांनो. त्यानंतर शैक्षणिक अर्हता करण्यापूर्वी अनुभवाची नोंद करण्यात येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. ओके, अनुभवाची दाखल घेतली जाणार नाही मित्रांनो सांगण्यात आलेलं सॉरी. त्यानंतर मित्रांनो अर्जामध्ये अनुभव तपशील नमूद करताना सध्याची नियुक्तीची कालावधी पहिली नियुक्तीची कालावधी या क्रमानेच आपल्याला नमूद करावे मित्रांनो. अनुभवाचा तपशील नमूद करता असताना ज्या कार्यालयाचे अनुभव प्रमाणपत्र प्राप्त आहे अशाच आपल्याला कार्यालयांची तपशील अर्जासोबत नमूद करावी. अनुभव प्रमाणपत्र नसल्यास सदर अनुभवांचे ग्राह्य धरले करण्यात येणार नाही मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर अनुभवास आपल्याला तपशील नमूद करताना रुजू दिनांक त्यानंतर आपल्याला दिनांक अचूकपणे नमूद करावे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. तारखा अनुभव प्रमाणपत्रानुसार नोंदणी आपल्याला आढळल्यास आपल्याला अनुभवांचा विचार केला जाणार नाही मित्रांनो. ओके, ज्या कटांतरी पदावर अर्ज केला आहे त्या पदांशी संबंधित अनुभव ग्राह्य धरण्यात येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. नाही तर बाकीचा अनुभव लागणार नाही. कोणत्याही पदांची अर्ज करायचे आहे. कोणत्या पदासाठी अर्ज करायचा अर्जदार एकापेक्षा जास्त पदांना अर्ज करू शकेल, परंतु प्रत्येक पदाकरिता अर्जदारांना स्वतंत्र अर्ज करणे बंधनकारक राहील मित्रांनो. ओके, प्रत्येक अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक राहील. तसेच आपल्याला इथे स्वतंत्रपणे शुल्क पण द्यायचे आहे मित्रांनो. ओके, परीक्षा शुल्क जे असणार आहे. ओके, अर्ज आपल्याला अपात्र ठरवण्यात येईल नाही तर सांगण्यात आलेलं आहे. इथं काय मित्रांनो जे प्रत्येक अर्ज जर कराल तर प्रत्येकासाठी प्रत्येक अर्ज वेगळा भरायचा आहे. प्रत्येकाची फी पण वेगळी द्यावी लागणार आहे. तर कागदपत्रे प्रमाणपत्र सादर करणे हे सादर करायचे आपल्याला अनुभव शैक्षणिक अर्थ डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याला प्रति वगैरे द्यायची झेरॉक्स प्रत वगैरे ओरिजिनल डॉक्युमेंट. अर्ज शुल्क व आपले भरण्याची पद्धत वगैरे असणार आहे ते बघून घेऊ आपल्याला. उमेदवार राष्ट्रीय बँकेचे धनाकर्ष डिमांड ड्राफ्ट जोडणे आवश्यक बंधनकारक राहील. खुल्या प्रवर्गासाठी 750 रुपये असणार, राखीव प्रवर्गासाठी 500 रुपये असणार मित्रांनो. ओके, इथं आपल्याला फॅमिली वेलफेअर याचा नॉन डिपेंडेबल असणार मित्रांनो, याला लक्षात द्यायचं आहे. ओके, आपल्याला आता डिमांड ड्राफ्टमध्ये आपल्याला करायचे मित्रांनो, खोडाखोड करायची नाही मित्रांनो अर्जामध्ये की लक्षात द्यायचं आहे. वयाचा पुरावा जन्म पुरावा शाळा सोडण्याचा दाखला SSC उत्तीर्ण छायांकित प्रत लागणार आहे मित्रांनो. 21/3/2025 पासून आपल्याला कटांतरी भरतीसाठी असणार आहे मित्रांनो. 64 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. ओके, ते HR पॉलिसी वगैरे आपल्याला नुसार वयोमर्यादा खाली प्रमाणे राहणार मित्रांनो. हे तुम्हाला वयोमर्यादा स्ट्रक्चर वगैरे दिलेलं आहे. अर्ज भरण्याची आपल्याला सर्वसाधारण सूचना वगैरे दिलेल्या अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे. ओके, आपल्याला आवश्यक आपल्याला शैक्षणिक अर्हता व दिलेली याची मित्रांनो
अशा पद्धतीने. ओके. नोंदणी प्रमाणपत्र, ग्रॅज्युएट कागदपत्र. ओके. त्यानंतर माध्यमिक शाळा SSC प्रमाणपत्र, अर्जदाराची लिंकचे लिंक वैयक्तिक स्थिती आपल्याला द्यायची, वैयक्तिक स्थिती सॉरी, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो, अशी द्यायची मित्रांनो. आता इथे जे मित्रांनो पात्र उमेदवारांची यादी जी मित्रांनो वेळोवेळी आपल्याला ठाणे-city.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. आता उमेदवारांकडे आपल्याला डोमेस्टियल सर्टिफिकेशन लागणं अनिवार्य असणार मित्रांनो, कारण की महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्रासाठी. ओके. कॅटेगरी वाईज डॉक्युमेंटेशन दिलेली आहे मित्रांनो. संगणक अर्थ MSID प्रमाणपत्र लागणार आहे, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर उमेदवारांचा फोटो लागणार आहे इथं एक. त्यानंतर निवड प्रक्रिया लागणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं निवड प्रक्रिया इथे होणार आहे मित्रांनो, कशी होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. आता मित्रांनो खालीलप्रमाणे असणार आहे इथं. गटांतील पदाकरिता आवश्यक किमान शैक्षणिक अर्थ असणार आहे आपल्याला. अंतिम वर्षामध्ये एकूण प्राप्त गुणांच्या टक्केवारीचे प्रमाण 50 गुण. ओके मित्रांनो. गटांतरी पदाकरिता आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्थ पदव्युत्तर अर्हता एकूण वर्षातील एकूण प्राप्त गुणांच्या टक्केवारीतील 20 गुण. ओके. टक्केवारीमधले 20 गुण नाही तर 50 गुण अशा पद्धतीने असणार आहे. गटांतरी पदाकरिता अनुभव असल्यास त्याच्यामध्ये आपल्याला 6 गुण असणार आहे. प्रत्येक वर्षासाठी जेवढा वर्षाचा अनुभव तो देऊ शकतो आपण. 10 वर्षाचा अनुभव आपण देऊ शकतो. एकूण 100 गुण. टोटल सगळेवरून 100 गुण असणार आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो उपरोक्त गुणांची यादी तयार केल्यानंतर निवड करण्यापूर्वी रिक्त पदसंख्येनुसार असणार आहे. एकाच प्रमाणे उमेदवारांना मूळ कागदपत्रे पडताळणी करता बोनस देईल मित्रांनो. ओके. मूळ कागदपत्रे पडताळणी दिवशी गैरहजर असल्यास अपात्र ठरवण्यात येईल मित्रांनो. ओके. मूळ कागदपत्रे गैरहजर असल्याच्या निवडीकरता कागदपत्रे आपले जर नसेल मित्रांनो आपल्याला बाद करण्यात येईल. त्यामध्ये सांगण्यात आलेली आहे मित्रांनो संपूर्ण माहिती अशा पद्धतीने. सर्वसाधारण सूचना मित्रांनो उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या नमुन्यामध्ये अर्ज उमेदवारांची भरणे आवश्यक आहे. केंद्र शासनाची मंजुरीनुसार कार्यक्रमाअंतर्गत अथवा अभियानांतर्गत बदल झाल्यास परिस्थिती उपलब्ध अनुसरून पदांची आरक्षणता होऊन बदलू शकते मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके. अशा पद्धतीने महिला जाहिराती वगैरे दिली गटांमध्ये वेबसाईट वगैरे ठाण्याची, याची लिंक तुम्हाला देऊन देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. जाहिरातीत नमूद केले पदांचे मानधन एकत्रित राहणार आहे मित्रांनो. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे. ओके. त्यामध्ये आपल्याला इथे सांगण्यात आलेलं आहे आपल्याला 21 मार्च 5:30 वाजेपर्यंत अर्ज भरून घ्यायचा आहे मित्रांनो. ओके. अर्ज आपल्याला अंतिम अर्ज करण्याची अंतिम तारीख जी असणार मित्रांनो सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत राहणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही कारणास्तव मुदतीनंतर प्राप्त झालेले कागदपत्र त्याच्यानंतर स्वीकारण्यात येणार नाही मित्रांनो. ओके. सदर आपल्याला जे भरती मित्रांनो स्वतः आपल्याला इथे जाऊन फॉर्म भरून घ्यायचे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. याची प्रिंटआउटची लिंक तुम्हाला देऊन मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. कशा पद्धतीने फॉर्म भरायचा काय मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. 21 पासपर्यंत आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे मित्रांनो. ओके. तसं तुम्ही इथं अशी PDF फाईल आली मित्रांनोच्याकडून. त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचे आणि जी PDFची लिंक आपल्याला तुम्हाला टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मिळून जाईल. तिथून जाऊन डाउनलोड करून घ्यायची आणि काही तुम्हाला माझी बोलायचं तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मेसेज पण करू शकता मित्रांनो. ओके. आणि चॅनलवर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचे आणि काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा मित्रांनो. आणि याचे जर काही असेल काही PDF वगैरे तुम्हाला मी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला देऊन देईल मित्रांनो. ओके. आणि तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर कधी मला मेसेज करा टेलिग्रामला. टेलिग्रामची लिंक व्हॉट्सअपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. चॅनलवर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेण्याचं असतं आपल्यासाठी. असेच जॉब अपडेटसाठी भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.